असा जे एकूण 6 मुद्दे आहेत. वेलकम आणि आभार जे तुम्ही सर्व आला शॉर्ट नोटीसवर आणि तुम्हाला लगेच जायचे आहे, त्यामुळे आपण 31 तारखेला सर्व नांदेड पोलीस जिल्हा पोलीस दल हे सज्ज आहे. 31 तारखेला विनाकारण हुल्लडबाजी करू नये हा नवीन वर्षाचा स्वागताचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येकानं तो उत्साहाने साजरा करणं अपेक्षित आहे. मात्र काही हुल्लडबाज तरुण, त्याचबरोबर दारू प्राशन करून काही मुलं, काही तरुण, काही व्यक्ती हे त्या दिवशी हुल्लडबाजी करत असतात. तर अशा व्यक्तींच्यावर कारवाई करण्यासाठी माननीय SP साहेबांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. हे बंदोबस्त फक्त 31 तारखेलाच आहे असं नाही, तर ते बंदोबस्ताची स्कीम ही 30 तारखेपासून लागू असेल. आणि माननीय SP साहेब, स्वतः मी, त्याचबरोबर आमचे सर्व पोलीस ऑफिसर, DYSP, PI हे सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर असतील. अशा पद्धतीचं वर्तन करणाऱ्या व्यक्तींच्यावर योग्य तो कायदेशीर बडगा, त्याचबरोबर ट्रिपल सीट फिरणाऱ्या व्यक्तींच्यावर विशेषतः लक्ष असेल. विशेषतः तरुण की जे दारू पिऊन फिरतील अशा लोकांचं त्याची चेकिंग होईल आणि अशा लोकांना ताब्यात घेतलं जाईल. यासाठी नांदेड पोलीस जिल्हा दलातर्फे एक आव्हान आहे की आपण नवीन वर्षाचं स्वागत अगदी आनंदाने आणि उत्साहाने करावं, पण त्याचबरोबर नांदेडची शांतताही अबाधित राहावी याकडे आपण लक्ष द्यावं. ठीक आहे. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे मोबाईल जातात याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल होते आणि याच्यावर खऱ्या अर्थानं आमची सायबरची जी प्रभावशाली टीम आहे ही कार्यरत असते. आणि ही टीम याच्यामध्ये जे काही आम्ही आज 150 मोबाईल जे सादर केलेले आहेत, याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून हे मोबाईल गेलेले आहेत. काही लोकांचे 4 दिवसापूर्वी गेलेले आहेत, काही लोकांचे वर्षभरापूर्वी गेलेले. मात्र आमची सायबर टीम याच्यावर पूर्णतः लक्ष ठेवून असते आणि अशा पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून जे काही मोबाईल गेले होते त्यातले 150 मोबाईल आम्हाला मिळालेले आहेत आणि ते मोबाईल आज माननीय SP साहेबांच्या हस्ते संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले. नागरिकांना काय आवाहन करणार? कशा संदर्भात सरांनी बोलले की आता घरफोडीचं प्रकरण उघड झालं आहे, काय सांगा? भाग्यनगरमध्ये साधारण 5 घरफोड्या ओपन झालेल्या आहेत आणि याच्यामधला जो आरोपी होता हा आरोपी तसा रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि तो ऑक्टोबरमध्ये बाहेर पडला होता. या आरोपीवर पूर्वीचेही गुन्हे आहेत आणि संबंधित जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी खऱ्या अर्थानं निष्पन्न करून CCTV त्याचबरोबर इतर गोपनीय माहितीच्या आधारे निष्पन्न करून याच्यामध्ये साधारण 17 तोळे हे निष्पन्न करण्यात आलेले आहेत, ताब्यात घेण्यात आलेले आणि याच्यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. कंधार येथे एका महिलेचा दगड टाकून खून करण्यात आला. संबंधित जो कंधारमध्ये जो मर्डर दाखल झाला होता त्या ठिकाणी माननीय SP साहेब, आम्ही स्वतः, आमचे LCBची टीम, त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्याचबरोबर DYSP अश्विनी जगताप यांनी तात्काळ व्हिजिट केली आणि त्या मर्डरमध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जागेवर आमच्या निष्पन्न झाल्या आणि त्याच्या आधारे आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. संबंधित आरोपी हा त्याचा नातेवाईकच आहे, मात्र हे ठिकाण अशा ठिकाणी होतं की गावापासून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आणि निर्जन असं स्थळ होतं. मात्र पोलिसांनी अगदी शिताफीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि याच्यामधला आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने कबुली दिलेली. ग्रामीण हद्दीतील कवठा या ठिकाणच्या एका व्यापाऱ्याला 5 तारखेला एक मेसेज आला होता आणि संबंधित मेसेजमध्ये मी रिंदाचा शूटर आहे आणि मला 20 लाख रुपयाची खंडणी पाहिजे. जर खंडणी दिली नाही तर तुझे वडील कुठं राहतात, तुझी मुलं कोणत्या स्कूलमध्ये जातात आणि तू कोणत्या वेळेला घराच्या बाहेर पडतो, अशा पद्धतीचं धमकी वजा. जर पैसे दिले नाही तर तुझ्या घरच्यांना धोका आहे आणि ते पैसे मी सांगेल त्या वेळेत देणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचे धमकी वजा मेसेज सुरू होते आणि हे मेसेज वारंवार चालू होते. या मेसेजच्या अनुषंगाने त्यानंतर 23 तारखेला संध्याकाळी 5 तारखेला पहिला मेसेज आला, त्याच्यावर पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. मात्र त्यानंतर कोणत्याही पद्धतीचे मेसेज नव्हते आणि 23 तारखेला परत संध्याकाळी मेसेज सुरू झाले. माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व LCBची टीम त्याचबरोबर सायबर टीम यांनी खूप महत्त्व आणि प्रयत्न करून याच्यामध्ये कारवाई केली आणि त्याच्यामध्ये संबंधित आरोपीला अटक केलेली आहे. सर, भाग्यनगर हद्दीमध्ये